नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपेश पवार श्रिया डिप्लोमा क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मागच्या लेक्चरमध्ये आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्टचं म्हणजे ह्या कोर्सचं पूर्ण सिलेबस डिस्कस केलं होतं। त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की टोटल 5 युनिट आहेत आणि त्याच्यातला पहिला युनिट म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया। बट मोमेंट ऑफ इनर्शिया सुरू करण्यापूर्वी आपल्याला सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय आहे हे माहीत असणं खूप गरजेचं आहे। सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी हा जो युनिट आहे इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये युनिट नंबर 5 मध्ये आपण स्टडी केला होता। बट हे व्हिडिओ याच्यावर बनवण्याचा उद्देश म्हणजे काही स्टुडंट जे डायरेक्ट सेकंड इयरवाले स्टुडंट आहेत त्यांना हा झालेला नाही आहे। सो त्यांनासुद्धा कन्सेप्ट क्लिअर असणं आणि जे काही स्टुडंट आहेत ज्यांचे इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये कन्सेप्ट क्लिअर झाले नाहीत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर चला स्टार्ट करूया सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी। तर बघा, सेंट्रॉइड अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं ही जी व्हिडिओ आहे ती पूर्णपणे याच्यावर थेअरी पार्ट्सवर ही व्हिडिओ आहे। हा लेक्चर आपण बघूया। चला सुरू करूया। तर सर्वात प्रथम सेंट्रॉइड काय, त्याची बेसिक डेफिनेशन काय ते माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे। सो सेंट्रॉइड म्हणजे बघा, इट इज द पॉईंट, असा एक पॉईंट आहे ॲट विच द होल एरिया ऑफ प्लेन फिगर इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेट। ओके, महत्त्वाचं काय दिसतंय ते होल एरिया ऑफ प्लेन फिगर। आता प्लेन फिगर म्हणजे काय येतो, तर दिस टर्म इज रिलेटेड टू डायमेन्शनलशी रिलेटेड आहे। म्हणजे ऑब्जेक्ट जे आहे 2 डायमेन्शनल जे ऑब्जेक्ट आहेत, म्हणजे जसं बघायला गेलं तर रेक्टँगल आहे किंवा स्क्वेअर आहे, ट्रायंगल आहे, सर्कल आहे, याच्याशी रिलेटेड जी टर्म आहे ती म्हणजे सेंट्रॉइड। ओके, आणि सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय बघा, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमध्ये डेफिनेशन जर बघितली बघा, द पॉईंट ॲट विच द होल मास, मगाशी काय होतं, जर मगाशी बघितलं आपण तर मगा सेंट्रॉइडमध्ये बघा होल एरिया ऑफ प्लेन फिगर आहे आणि इकडे बघा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमध्ये द होल मास ऑफ द बॉडी इज सपोज टू बी कॉन्सन्ट्रेटेड। ओके, नेक्स्ट जर बघितलं आपण त्याच्यात तर हे काय आहे, दिस टर्म इज रिलेटेड विथ द 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टशी रिलेटेड आहे, सिलेंडर, स्पियर अँड कोन etc। बघा, मोमेंट ऑफ इनर्शिया जेव्हा आपण फाइंड आउट करणार आहोत सो त्याच्यामध्ये आपल्याला सिलेंडर, स्पियर, कोन याच्यावर काही न्यूमेरिकल्स नाही आहेत। बट आपल्याला जे न्यूमेरिकल्स आहेत ते न्यूमेरिकल्स कशावर आहेत, तर रेक्टँगल, स्क्वेअर, सर्कल, ओके, ह्या शेपवर हे न्यूमेरिकल्स आहेत। मग याच्या रिलेटेड जे काही कन्सेप्ट आहेत ते सर्व कन्सेप्ट आपण इथे स्टडी करणार आहोत। ओके, सो चला नेक्स्ट पार्टकडे जाऊया। आता नेक्स्ट पार्ट म्हणजे काय, तर बघा डिफरंट सेक्शन्स असतात, हे सुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे। आता डिफरंट सेक्शन कोणते कोणते, तर पहिला बघा इथे आय सेक्शन दिसतोय। आता सिमेट्रिकल आय सेक्शन आहे। सिमेट्रिकल आय सेक्शन काय, जर मी मधून कट केला असं, ओके, आणि असं कट केलं तर दोन्हीकडे काय मिळतं, तो सेम पार्ट तयार होतोय। ओके, दिस इज कॉल्ड ॲज अ सिमेट्रिकल आय सेक्शन। आता अनसिमेट्रिकल म्हणजे काय बघा, अनसिमेट्रिकल आय सेक्शनमध्ये, ओके, अनसिमेट्रिकल आय सेक्शनमध्ये जर मी असा कट केला तर ठीक आहे, दोन्ही साईडला सेम पार्ट डिवाइड होतील। बट असं एक्स ॲक्सिसनी कट करण्याचा प्रयत्न केला, जर एक्स ॲक्सिसनी कट करण्याचा प्रयत्न केला तर दोन्हीकडे सेम पार्ट तयार होत नाही। ओके, म्हणून हा अनसिमेट्रिकल आय सेक्शन आहे। आता आय सेक्शन तर क्लिअर झाला, पण त्याच्यामध्ये बघा या पॉईंटपासून इथे दिसते बघा तुम्हाला, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंतची जी डेप्थ म्हणजे हाईट आहे, दिस इज कॉल्ड ॲज अ ओव्हरऑल डेप्थ। ओके, त्याच्यानंतर हा इथून इथपर्यंत जर तुम्हाला पार्ट दिसत असेल तर दिस इज कॉल्ड ॲज अ टॉप फ्लेंज, दिस इज कॉल्ड ॲज अ बॉटम फ्लेंज, आणि जो मधला पार्ट दिसतोय तुम्हाला ऑरेंज कलरमध्ये तो असणार आहे वेब। ओके, सो टॉप फ्लेंज म्हणजे काय, बॉटम फ्लेंज म्हणजे काय, वेब म्हणजे काय,
हे सुद्धा माहिती असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया सॉल्व करायचं असेल, जर तुम्हाला सेंट्रॉइड फाइंड आउट करायचं असेल, तर प्रत्येक सेक्शनमध्ये म्हणजे एल सेक्शन असेल, टी सेक्शन असेल, आय सेक्शन असेल, त्याचं फ्लेंज वेब माहिती असणं खूप गरजेचं आहे. आता टी सेक्शनमध्ये बघितलं आपण तर टी सेक्शनमध्ये किती सेक्शन होतील? 2 सेक्शन तयार होतील. समजा जर मी इथून लाईन मारलं तर टोटल 2 सेक्शन इथे तयार होत आहेत. तर पहिला जो वरचा तुम्हाला दिसते फर्स्ट सेक्शन आणि हा सेकंड सेक्शन, हा काय झाला तुमचा फ्लेंज, आणि सेकंड सेक्शन दिस इज कॉल्ड ॲज अ वेब. ओके, दिस इज टी सेक्शन. आता पुढे गेल्यावर आपल्याला एल सेक्शन आहे. आता एल सेक्शनमध्ये पण बघा इक्वल अँगल सेक्शन, त्याला अँगल सेक्शन सुद्धा बोलतो आपण. इक्वल अँगल म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स, जे हे बी व्हर्टिकल डिस्टन्स आहे आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे. ओके, ते काय असणार आहे? सेम असेल. आणि दुसरं अनइक्वल, अनइक्वलमध्ये बी म्हणजे व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल जे आहे त्याच्यामध्ये डिस्टन्स हे डिफरंट असतील, इक्वल नसतील. दिस इज कॉल्ड ॲज अ अनइक्वल अँगल सेक्शन. ओके, आणि शेवटचा सेक्शन आपल्याला जे बघायचा आहे तो म्हणजे सी. ओके, त्याचे 3 सेक्शन आपण करू शकतो. जर इथून मी लाईन मारली, हा सेक्शन 1 झाला, हा सेक्शन 2 झाला, इकडे लाईन मारली, हा सेक्शन 3 झाला, असे 3 सेक्शन. सो डिफरंट सेक्शनमध्ये आपल्याला ज्याच्यावर मोमेंट ऑफ इनर्शियामध्ये न्यूमेरिकल येतील किंवा सेंट्रॉइड फाइंड आउट करताना न्यूमेरिकल येतील, तर त्याच्यामध्ये आय सेक्शन आहे, टी सेक्शन आहे, त्याच्यानंतर पुढे बघायला गेलं तर एल सेक्शन आहे आणि सी सेक्शन म्हणजे चॅनल सेक्शन आहे. ओके, क्लिअर झालं आहे? किती सेक्शन आहेत हे क्लिअर झाले. त्याच्यानंतर बघा आता ही कंपोजिट फिगर म्हणजे काय, तर मोर दॅन, आता मागाशी बघितली ती कंपोजिटच फिगर आहे, पण सर्वच रेक्टँगल होते. आय सेक्शनमध्ये 3 रेक्टँगल होते, पण कधी कधी बघा जर ह्या फिगर्स बघितल्या तर इथे सेमी सर्कल आहे, त्याच्या बाजूला रेक्टँगल आहे, त्याच्यानंतर ट्रायंगल आहे. इकडे बघितलं तर इथे ट्रायंगल आहे, रेक्टँगल आणि सर्कल आहे. हा सर्कल आपला होल जो आहे तो आपल्याला रिमूव्ह करायचा आहे. असे 3 सेक्शन जर बघतोय हे एकत्र आले, ओके, 3 सेक्शन, मोर दॅन 1 सेक्शन एकत्र असतील तर दिस इज कॉल्ड ॲज अ कंपोजिट फिगर. ओके, 6 मार्क्ससाठी मेकॅनिक्समध्ये याच्यावर न्यूमेरिकल येतो. ओके, आणि सेम याच्यावर मोमेंट ऑफ इनर्शिया काढण्यासाठी सुद्धा 6 मार्काला याच्यावर न्यूमेरिकल येतो. ओके, सो हे झाले कंपोजिट सेक्शन. नेक्स्ट पुढे जाऊया. बघा पुढच्या स्लाइडमध्ये आता सेंट्रॉइड ऑफ कंपोजिट फिगर. ओके, सो फॉर्म्युला काय, कंपोजिट फिगरचा जर मला सेंट्रॉइड फाइंड आउट करायचा असेल तर त्याचा ॲक्च्युली फॉर्म्युला काय असणार आहे ते सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आता बघा इथे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हा झाला एक सेक्शन, मग त्याचा एरिया आहे A1, त्याचा सेंट्रॉइड आहे G1. ओके, नेक्स्ट बघितलं तर हा G2 आहे, म्हणजे इथून इथपर्यंत जो एरिया आहे बघा हा एवढा एरिया आहे. ठीक आहे, याचा एरिया आहे A2, त्याचा सेंट्रॉइड आहे G2. त्याच्यानंतर नेक्स्ट एरिया जो आहे, ठीक आहे, त्याचा एरिया म्हणजे नेक्स्ट सेक्शन आहे त्याचा एरिया A3, सेंट्रॉइड आहे G3. ओके, नेक्स्ट A4, नेक्स्ट सेक्शन जो सेक्शन आहे त्याचा एरिया A4. आणि बघा हा जो G1, G2, G3 आणि G4 आहे हे झाले सर्व टोटल जर बघायला गेलं तर 4 सेक्शन्स आहेत. ओके, बट तेवढेच असतील असं नाही, खूप सारे असू, अनलिमिटेड असू शकतात. पण त्यांचं जर मला सेंट्रॉइड किंवा सेंट्रॉइड काढायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय, तर त्याचा फॉर्म्युला नीट लक्ष द्या. बघा एक्स बारचा जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे A1 x1, ओके, प्लस A2 x2 प्लस जर 3 सेक्शन असते त्याचा 3 ते 4 सेक्शन आहेत तर 4 एरिया, तर त्याचा फॉर्म्युला काय येईल, एक्स बार इज इक्वल टू A1 x1 प्लस A2 x2 प्लस A3 x3 प्लस A4 x4 डिवायडेड बाय A1 प्लस A2 प्लस A3. ओके, मग आता टी सेक्शनसाठी काय फॉर्म्युला येईल, समजा मला टी सेक्शनचा एक्स बार काढायचा आहे तर बघा ॲक्च्युली टी सेक्शनमध्ये एक्स बार तुम्हाला डायरेक्टली भेटेल, ते नंतर डिस्कस करूया. एल सेक्शन घेतो मी. ओके, सो एल सेक्शनमध्ये
ज्याला मी दोन सेक्शन डिवाइड केले, सेक्शन 1 सेक्शन 2, तर याच्यासाठी एक्स बारचा फॉर्म्युला काय येईल, a1x1 प्लस a2x2 डिवायडेड बाय a1 प्लस a2. ओके, क्लिअर आहे. कारण का दोनच सेक्शन आहेत, 3 आले तर 3 पुढे फॉर्म्युला वाढत जाईल. ओके, तसंच वाय बारचा फॉर्म्युला सुद्धा बघा, a1y1 प्लस a2y2 प्लस a3y3, जे जिथपर्यंत जेवढे सेक्शन्स असतील तेवढे घ्यायचे आहेत डिवायडेड बाय तेवढा एरिया. ओके, सो हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे, ते माहिती असणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बोला सर हा एरिया तर क्लिअर आहे, सो आपल्याला x1 आहे, मग तो x1 कसं काढायचं, x2 कसं काढायचं, y1 कसं फाइंड आउट करायचं, तेच आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. आणि हे जर काही समजलं तर फक्त फॉर्म्युला लिहायचा, व्हॅल्यू टाकायचं आणि कॅल्सीमध्ये तुम्हाला आन्सर भेटेल. मित्रांनो, कॅल्सी कोणता वापरायचा, ओके, तर शक्यतो जर तुम्ही डिग्री करणार असाल तर 991 ES हा कॅल्सी वापरा. MSBT केस स्कीमनी एवढंच सांगितलेलं आहे की नॉन प्रोग्रॅमेबल कॅल्सी वापरा. सो 991 ES हा नॉन प्रोग्रॅमेबल कॅल्सी आहे, सो तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यावर कॅल्क्युलेशन पार्टसुद्धा इझी होतं. किंवा 82 ES हा सुद्धा कॅल्सी तुम्ही वापरू शकता. ओके, मी या कॅल्सीवर एक व्हिडिओ बनवणार आहे. ओके, ती व्हिडिओ नक्कीच बघा, म्हणजे तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करताना कुठेच प्रॉब्लेम येणार नाही, व्यवस्थित आपण न्यूमेरिकल सॉल्व करू शकतो. चला नेक्स्ट पुढे जाऊया. आता काय होईल बघा, समजा एखादा एरिया, समजा असं कन्सिडर करा, हा एक रेक्टँगल आहे, त्याच्यामधला हा सर्कल आहे किंवा होल आहे आणि हा मला होल रिमूव्ह करायचं आहे. सो अशा वेळी हा टोटल रेक्टँगल म्हणजे सेक्शन 1 आणि हा त्याच्यातला हा 2 आहे. ओके, बरोबर आहे. हा जो आहे हा 2 आहे, हा एरिया मला रिमूव्ह करायचा आहे. तेव्हा माझा एक्स बारचा फॉर्म्युला काय येईल, a1x1 जो मायनस करणार आहोत मायनस a2x2 डिवायडेड बाय a1 मायनस a2, आणि वाय बारचा फॉर्म्युला काय येईल, a1y1 मायनस a2y2 डिवायडेड बाय a1 मायनस a2. ओके, क्लिअर आहे, नक्की समजतोय. सो एक्स बार आणि वाय बार आपल्याला या मेथडने आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फॉर कंपोजिट सेक्शन. ओके, आता नेक्स्ट स्लाइडमध्ये बघा, ही साईड खूप महत्त्वाची आहे, कारण का हे फॉर्म्युले तुमच्या नोटबुकमध्ये असले पाहिजेत, ते पाठ असले पाहिजेत आणि ते फॉर्म्युलेच येत असतील तरच मोमेंट ऑफ इनर्शिया चॅप्टर तुम्हाला इझी वाटेल, त्याच्यावरचे न्यूमेरिकल तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. ओके, सो बघा, सेंट्रॉइड फॉर सम प्लेन फिगरमध्ये पहिला जो फिगर आहे तो म्हणजे कोणता आहे, रेक्टँगल आहे. तर रेक्टँगलचं बघा आडवं डिस्टन्स जर बघितलं, नेहमी लक्षात ठेवा स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सब्जेक्टमध्ये रेक्टँगल आला रे आला की रेक्टँगलचं आडवं डिस्टन्स बी घ्यायचं आहे आणि उभं डिस्टन्स म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स डी घ्यायचं आहे. ओके, हे लक्षात ठेवून द्या. आणि अजून महत्त्वाची गोष्ट की सर्व युनिट स्ट्रेंथ ऑफ मटेरियल कोर्स पूर्ण होईपर्यंत सर्व युनिट मध्ये घ्यायचे आहेत. म्हणजे जर युनिट मीटरमध्ये असेल तर त्याला मध्ये कन्वर्ट करायचं आहे, हे लक्षात ठेवा. सर्व युनिट स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये मध्येच असणार आहेत. ओके, क्लिअर आहे मी काय सांगतो ते. ओके, सो हा झाला रेक्टँगल. रेक्टँगलमध्ये बघा, जर मला रेक्टँगलचा एक्स बार काढायचा असेल तर फॉर्म्युला काय, b/2. वाय बार काढायचा असेल तर फॉर्म्युला काय, d/2. ओके, हे झालं रेक्टँगलच्या रिलेटेड. आता ट्रायंगलसाठी काय फॉर्म्युले आहेत बघा. ट्रायंगलसाठी जर मला एक्स बार काढायचा आहे, सो इथे बेसचं डिस्टन्स b, हाईट h आहे आणि एक्स बारचा फॉर्म्युला बघा b/2. हे महत्त्वाचं आहे. मी काय सांगतोय बघा, जर तुम्ही रेक्टँगल किंवा ट्रायंगल कसं फिरवताय, कसं घेताय. आता ह्या फिगरमध्ये बघा, हा जो एक्स ॲक्सिसवर ठेवलेला आहे तो बेसला आहे. ओके, सो जेव्हा मी एक्स बार कॅल्क्युलेट करेल तर या पॉईंटपासून ह्या सेंट्रॉइडपर्यंत बघा, या पॉईंटपासून म्हणजे आपला कुठून कुठपर्यंत
तर या पॉईंटपासून इथून इथपर्यंत डिस्टन्स आपल्याला घ्यायचं आहे. मग इथून इथपर्यंत डिस्टन्स किती आहे? b/2 आहे, म्हणून माझा x बार b/2 आला. ओके. आता मला काय काढायचं आहे? y बार काढायचं आहे. y बार काढताना नेहमी x पासून डिस्टन्स घ्यायचं. सो या पॉईंटपासून इथपर्यंत मला डिस्टन्स मेजर करायचं आहे. ओके. सो याचा आन्सर बघा, इथून इथपर्यंत मोजलं तर h/3 आहे, म्हणून y बार का आला? h/3. आता हीच फिगर बघा, हा माझा y ॲक्सिस, हा x ॲक्सिस आहे. आता याच्यामध्ये जर मला रेक्टँगल घ्यायचं आहे, ठीक आहे, ट्रायंगल मला या शेपमध्ये ट्रायंगल दिलेला आहे. कोणता ट्रायंगल आहे? आयसोस्केलस ट्रायंगल आहे. ओके. बट आता मला डिस्टन्स, इथे माझा जी आहे, सेंट्रॉइड आहे. जर आता मला डिस्टन्स म्हणजे मला जर y बार काढायचा असेल तर इथून डिस्टन्स मोजावा लागेल. ओके. डिस्टन्स कुठून मोजावं लागेल मित्रांनो? इथून मोजावं लागेल. सो इथून हे डिस्टन्स मोजलं तर हे डिस्टन्स किती असतं? 2h/3. मग या कंडिशनमध्ये तुमचा y बार किती येईल? 2h/3. बट ही फिगर लक्षात ठेवायची नाही, एकच फिगर आपल्याला लक्षात ठेवायची आहे आयसोस्केल ट्रायंगलची. पण एक लक्षात ठेवा, जर बेसपासून डिस्टन्स मोजलात तर h/3 असतं, आणि जर ॲपेक्स वर्टेक्सपासून डिस्टन्स मोजलं, इथून इकडे डिस्टन्स मोजायची गरज लागली तर हे असतं 2h/3. तसंच या पॉईंटपासून डिस्टन्स मोजलं आपण इकडे तर b/2 आहे, आणि इथून सुद्धा मोजलं तरीसुद्धा काय आहे? b/2च आहे. सो एका फिगरवरच बाकीचे सुद्धा ती डायग्राम कशी घ्या, व्हॅल्यू चेंज होतील, म्हणजे x बार y बार चेंज होईल. बट ही स्टँडर्ड फिगर आहे. सो ही स्टँडर्ड फिगर एकदम तुम्ही लक्षात ठेवलं तर कुठलाही शेप कसा येऊ द्या, कधी कधी तुम्हाला असंही शेप देऊ शकतात. या टाईपमध्ये शेप दिला, असा रेक्टँगल ठेवला आहे. सो याचा एक्स बार किती, वाय बार किती, ते कशावरनं लक्षात ठेवायचं आहे? ह्या एकच फिगरवरून लक्षात ठेवायचं आहे. ओके. क्लिअर आहे. आता नेक्स्ट डायग्राम बघा. नेक्स्ट फिगरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे? तर राईट अँगल ट्रायंगल आहे. आता राईट अँगल ट्रायंगलमध्ये बघा, राईट अँगल ट्रायंगलमध्ये या पॉईंटपासून जर डिस्टन्स मोजलं तर b/3 आहे, आणि या पॉईंटपासून जर इकडे मोजलं तर 2b/3 आहे. ओके. सेम इथून इथं मोजलं तर h/3, या पॉईंटपासून खाली डिस्टन्स मोजावं लागलं तर ते आहे 2h/3. सो या कंडिशनमध्ये काय बघा, या कंडिशनमध्ये एक्स बार फॉर राईट अँगल ट्रायंगलसाठी एक्स बारचा फॉर्म्युला b/3, वाय बारचा फॉर्म्युला h/3 आहे. ओके. फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा, याच्यावरच तुमचे हे जर फॉर्म्युले लक्षात असतील तर न्यूमेरिकल खरंच तुम्हाला इझी जातील. आता सर्क्युलर सेक्शनमध्ये एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यू नेहमी काय असते? आर आणि आरच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघितलं आपण तर सेमी सर्क्युलर सेक्शन आहे. याच्यामध्ये सुद्धा बघा, या पॉईंटपासून इथे डिस्टन्स मोजलं तर ते आर आहे, इथून सुद्धा इकडे मोजलं तरी ते असणार आहे आर असणार आहे. आता इथे गंमत बघा, इथून जर मी डिस्टन्स इकडे मोजतोय तर किती आहे ते? 4r / 3π, आणि इथून टोटल डिस्टन्स किती आहे रे? आर आहे. टोटल डिस्टन्स किती आहे? आर. मग इथून इथपर्यंत डिस्टन्स किती असणार आहे? r - 4r / 3π. ओके. म्हणजे जर मला हीच फिगर बघा, आता मी काय सांगतोय, अशी दिलेली असेल तुम्हाला, ओके, या शेपमध्ये जर फिगर दिली तर मला वाय बार काढताना, वाय बार फाइंड आउट करताना इथून इकडे डिस्टन्स मोजावं लागेल. मग या पॉईंटपासून इकडे डिस्टन्स मोजलं तर ते डिस्टन्स किती आहे? हे डिस्टन्स किती असतं? r - 4r / 3π. म्हणजे या शेपमध्ये वाय बारचा आन्सर माझं येईल r - 4r / 3π. बट एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही स्टडी कराल तर ही फिगर, स्टँडर्ड फिगर समजून स्टडी करायचं. ओके. इथून इथपर्यंत डिस्टन्स किती असणार आहे? r - 4r / 3π असेल, हे लक्षात ठेवा. ओके.
तसंच आता क्वार्टर सर्कल शेवटचा शेप आहे आणि ह्या क्वार्टर सर्कलमध्ये या पॉईंटपासून इकडे डिस्टन्स मोजलं तर 4r/3π आहे. ओके, म्हणून एक्स बारचा फॉर्म्युला 4r/3π. इथून इकडे वरती डिस्टन्स मोजलं तर वाय बारचा फॉर्म्युला 4r-3π आहे. दोन्हीकडे सेम आहे बघा. पण इथून जर मोजायला लागलं, इथून इथपर्यंत जर मी मोजलं, ठीक आहे, तर किती येईल ते r-4r/3π. सेम इथे पण बघा कसं आहे, इथून एवढं डिस्टन्स किती असेल r-4r/3π. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण आज जो या व्हिडिओमध्ये पूर्ण थेरी पार्ट स्टडी केला, या थेरी पार्ट्समध्ये जर आपण बघितलं तर सेंट्रॉइड म्हणजे काय, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे काय, आणि जे फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत ते फॉर्म्युले फक्त सेंट्रॉइडवरचे फॉर्म्युले आहेत. ओके, जर हे फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवलेत तर आय सेक्शन असू द्या, एल सेक्शन असू द्या, टी सेक्शन असू द्या, सी सेक्शन असू द्या, किंवा कोणताही कंपोजिट सेक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये ट्रायंगल आहे, रेक्टँगल आहे आणि सर्कल आहे, याच्यावरचे न्यूमेरिकल इझिली सॉल्व करू शकता. ओके, सो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल, ओके नक्कीच आवडणार, तर आवडले असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके, श्रिया डिप्लोमा क्लासेस ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला दिसतील. त्याच्यानंतर आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. आणि मित्रांनो, श्रिया डिप्लोमा क्लासेस हा जो ॲप आहे प्ले स्टोअरवर जाऊन त्यालासुद्धा डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रेंथ ऑफ मटेरियलसारखे खूप सारे कोर्सेस अवेलेबल आहेत, ते तुम्हाला मिळतील. ओके, आणि व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका, कमेंट जरूर करा. आणि मी याच्यावरच्या खूप साऱ्या व्हिडिओ स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा पूर्ण कोर्स तुमच्यासाठी तयार करणार आहे. ओके, सो भरभरून प्रेम मिळावं हीच आशा करतो आणि इथे मी थांबतो. धन्यवाद.